ऐश्वर्य संपन्न होते संत भगवान बाबा, स्वरूपही तेवढं सुंदर होतं, घरचंही चांगलं होतं. पण बाबांना माहीत होतं, संतांना माहीत होतं, ज्यावेळेला आपण प्रपंचाचा विचार करू त्यावेळेला आजपर्यंत प्रपंचानं कुणाला समाधान दिलेलं नाही, आपल्याला कसं काय समाधान मिळेल. नाथ महाराजांची ओवी, प्रपंच जरी सुख जोडे तरी का सेविती गिरीकडे, राज्य टाकून गेले थोडे ते काय वेडे म्हणावे. प्रपंचाचा त्याग करून काही लोक डोंगरावर जाऊन बसले, वेडे होते म्हणून नाही, त्यांना बायका मिळाल्या नाहीत म्हणून नाही, तर त्यांना माहिती प्रपंचानं आजपर्यंत कुणाला समाधान मिळूच दिलेलं नाही. इथं कुणीही बसलेल्या व्यक्तीनं उभा राहून सांगायचं की महाराज आमच्या प्रपंचामध्ये समाधान आहे, आमच्या प्रपंचामध्ये सुख आहे. प्रपंच आणि सुख या दोन गोष्टी कधीच एकत्रित येऊ शकत नाही. भागवतामध्ये त्याचा उल्लेख आहे. प्रपंच वेगळा विषय आणि सुख समाधान हा वेगळा विषय. ऐकताय तुम्ही सगळे, लक्ष देऊ. प्रपंच आणि समाधान या दोन गोष्टी एकत्रित कधी येणं शक्य नाही, त्या येऊ शकत नाहीत. कारण प्रपंच परमार्थ संपादिन दोन्ही एकही निधानी न घडे त्याशी. महाराज म्हणतात दोन्ही पेवावरी ठेव जाता हात आणि होय अपघात शरीराचा. तुका म्हणे त्याशी दोहीकडे धक्का, शेवटी तो नरका माझी पडे. नरकाला जावं लागतंय, कारण प्रपंच आणि परमार्थ या दोन गोष्टी कधी एकत्रित येऊ शकत नाहीत. ऐका थोडंसं लक्ष देऊन. म्हणून बाबांसारख्या संतांनी काय केलं, बाबांसारख्या संतांनी प्रपंचाचा विचार केलाच नाही. जाळोनी संसार बैसलो अंगणी, हे त्यांचे शब्द आहेत. बाबांनी काय केलं तर बाबांनी नेहमी जगाचा विचार केला, लोकांचा विचार केला. म्हणून लोकांचा विचार करणारे जे असतात त्यांना अधिकारी संत म्हणतात, आणि दुसऱ्याचा विचार, स्वतःचा विचार करणारे असतात ते भ्रष्टाचारी असतात. लक्षात माझं बोलणं. दुसऱ्याचा विचार करतात ते अधिकारी आणि स्वतःचाच विचार करतात ते भ्रष्टाचारी. म्हणून आपलं जर भलं व्हावं, आपलं चांगलं व्हावं अशी जर आपली इच्छा असेल तर मला असं वाटतं की आपण नेहमी दुसऱ्याचं चांगलं व्हावं याचाही विचार कधीतरी करणं गरजेचं आहे. नेहमी जर तुम्ही स्वतःचाच विचार करत राहाल तर तुमचं भलं कधी होणारच नाही. मी कुणाला घाबरत नाही, मी कुणाच्या बापाला भेट नाही, मी लात मारीन तिथं पाणी काढीन असे म्हणतात बरेच लोक. मला एक जण मला लात मारीन तिथं पाणी काढीन, म्हटलं मग तू आमच्याकडे चल, डोंगरामध्ये पाणी कमी, तिकडं लाता हान. विनाकारण कुठं काही बोलून जमत नाही. काही बोलून जमतं का. एक जण म्हणला मी वाघ आहे, वाघ वाघ आहे म्हणला. वाघ म्हणले नुसतं म्हणायलाच वाघ आहेस का, आडनावाचा वाघ आहे, आडनावाचा वाघ आहे, वाघायला बी वाघच आहे म्हणला. मग म्हणले मग घरी गेले हो मांजर कसं काय होतो. नाही म्हणला मी घरी गेले हो बी वाघच आहे, पण वरी दुर्गादेवी बसती म्हणला म्हणून वाघ नाही. बस लक्षात आलं माझं बोल. आपण कोण आहोत, आपण काय आहोत, आपण कशा पद्धतीनं जगतो आहोत याचा विचार आपणच करतो. आपण, मी कालही बोललो की आपण कुठून आलो तर कुठं जायचं हेच आपल्याला माहीत नाही. आपल्याला काय करायचं याचा विचार आपल्याला माहीत नाही. पण या सगळ्या गोष्टीचा विचार संतांनी केला, सगळ्या गोष्टीचा विचार बाबांनी केला. म्हणून तर बाबांचा हा सप्ताह आज इथपर्यंत एवढ्या मोठ्या दिमाखामध्ये संपन्न होतोय, साजरा होतोय. बाबांचा सोहळा एवढ्या आनंदात साजरा होण्याच्या पाठीमागचं कारण काय असेल तर एकच आहे की ते स्वतःसाठी कधी जगलेच नाही, ते जगले ते दुसऱ्यासाठी जगले. आपलं भलं नक्की होणार आहे, पण आपल्या भल्यासाठी आपण नेहमी इतरांसाठी सुद्धा थोडंफार जगणं गरजेचं आहे. आम्ही हमेशा सांगतो स्वतःचा तर विचार करा, पण स्वतःबरोबर नेहमी दुसऱ्याचा विचार करा. कधीतरी दुसऱ्याचा विचार केला पाहिजे. आणि जी दुसऱ्याचा विचार करतात ती माणसं नेहमी मोठी होत असतात. आम्ही सांगत असतो. एक मनुष्य गाडीमध्ये बसला आणि गाडीमध्ये बसून देवाच्या दर्शनाला निघाला. महालक्ष्मीच्या देवीच्या दर्शनाला कोल्हापूरला त्याला जायचं होतं. गाडीमध्ये बसून निघाला होता. ऐकताय ना तुम्ही. गाडी निघाली होती. 1 लाख रुपयाचं बंडल खिशामध्ये टाकलं होतं. घरातले सगळे माणसं गाडीत बसले होते. गाडी निघाली होती. पण गाडी निघायच्या वेळेला गावातला एक अतिशय गरीब रामभाऊ नावाचा मनुष्य पाटलांच्या गाडीजवळ उभा राहिला. आणि पाटलांच्या गाडीजवळ उभा राहून म्हणतोय, पाटील पाटील तुम्ही महालक्ष्मी देवीच्या दर्शनाला चाललाय पाटील. पाटील तुम्हाला विचारणं बरं नाही पाटील, पण पाटील खरंच सांगतो मुलीचं लग्न जमलंय आणि आजच्या आज लग्न करायचंय पाटील. फक्त 10,000 रुपयाची गरज आहे. 10,000 रुपयाची. काही करा पण तेवढे 10,000 रुपये तुम्ही मला द्या. पाटलांनी गाडीतून खाली उतरले. रामभाऊ म्हणतोय, पाटील मरताना देवाचं नाही पण तुमचं नाव घेतल्याशिवाय मरणार नाही पाटील.
पाटील माझी विनंती आहे 10,000 रुपये द्या. पाटलानं सामान गाडीतलं खाली टाकलं. पाटील गाडीतून खाली उतरले आणि गाडीतून खाली उतरून त्याच्या हाताला धरलं, लग्न मंडपात नेलं. 10,000 रुपये नाही दिले, 1,00,000 रुपये घेतले आणि 1,00,000 रुपये त्याच्या हातावर ठेवले आणि सांगितलं, रामभाऊ चल मी देतो तुझ्या मुलीचं लग्न लावून. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की पाटील तुमच्या महालक्ष्मीचा दौरा. त्यावेळेला पाटलांनी सांगितलं, रामभाऊ मी जर तुझ्या गरीबाच्या लक्ष्मीचं लग्न लावून दिलं तर कोल्हापूरची महालक्ष्मी आपोआप माझ्या घरी आल्याशिवाय. मला वाटते कथा तर आपल्याला माहितीच आहे, कीर्तनं तर आपल्याला माहितीच आहे, ते तर आपण नेहमी ऐकतोच आहेत, करतोच आहेत. पण या सगळ्या गोष्टीबरोबर थोडासा तरी माणुसकीचा लवलेश आपल्या अंतकरणामध्ये असणं ही गोष्ट गरजेची आहे. माणसं भरपूर आहेत पण माणसासारखं वागायला तयार नाहीत. माणसं नाहीत असं नाही, आपण सगळे माणसं आहोत. पण माणसाजवळ माणुसकी जर शिल्लकच राहत नसेल तर त्या जगण्याला अर्थ तरी काय. बाबांनी आपल्याला हा सल्ला दिला. भगवान बाबांनी हे सगळं एवढं विश्व उभा केलं, त्रासातून विश्व उभा केलं. साधू संतांमध्ये संतांना सगळ्या संतांना त्रास झाला, म्हणजे सगळ्या संतांबरोबर बाबांना सुद्धा खूप त्रास झाला. पण त्या त्रासातून पलीकडे जाऊन बाबांनी हे विश्व उभा केलं. हिवलेश रोप लाविले द्वारी आणि त्याचा वेल उगेला गगनावरी. पकालडोहाच्या ठिकाणी बाबांनी पहिला सप्ताह सुरू केला आणि त्याच्यानंतर महाराज हे सगळं विश्व उभं राहिलं. 10-20 लोकांमध्ये सुरू केलेला उत्सव आज 10-20 लाख लोकांमध्ये येऊन पोचला. याच्या पाठीमागं संत भगवान बाबाचा त्याग ही गोष्ट लक्षात. त्यागाची कथा, भक्तीची कथा आणि सेवेची कथा, ज्ञानाची कथा, वैराग्याची कथा म्हणजे श्रीमद भागवताची कथा आहे. आणि त्या कथेचा विचार आपण करत आहोत. महात्म्य प्रकरणाचा विचार करत असताना महात्म्य प्रकरणामध्ये आपण त्या ठिकाणी धुंदुकारीचा सुद्धा उद्धार झाला. तिथपर्यंतची कथा आपण पाहिली की पाप्यातला पापी असणारा, दुराचारी असणारा, दुरात्मा असणारा, पिशाच्य योनीला प्राप्त झालेला, भूत झालेला असणारा तो, त्याला सुद्धा त्या ठिकाणी ती गती प्राप्त झाली आणि वैकुंठामध्ये जगाच्या मालकाजवळ त्याला जागा मिळाली. त्याचा परिणाम काय असेल तर गोकर्ण महाराजांनी श्रीमद भागवताची संहिता त्याच्या कानावर टाकली. भागवताच्या संहितेच्या नंतर धुंदुकारीचा उद्धार झाला आणि धुंदुकारीचा उद्धार झाल्याच्या नंतर गावातले सगळे लोक त्या ठिकाणी गोकर्ण महाराजाकडे गेले आणि म्हटले, महाराज कथा तर आम्ही ऐकली होती, कथा फक्त धुंदुकारीनं ऐकली असं नाही, आम्ही कथा ऐकली, आम्हाला का देवानं वैकुंठाला नेलं नाही. त्यावेळेला सांगितलं गोकर्ण महाराजांनी की कथा तुम्ही ऐकली पण कथा धुंदुकारीनं जेवढी तन मन धनानं कथा ऐकली, लक्ष देऊन ऐकली, तेवढी तुम्ही लक्ष देऊन ऐकली नाही. खरं सांगतो, भागवतामध्ये सांगितलेल्या नियमानं जर तुम्ही कथा ऐकली तर नक्की तुमचा सुद्धा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही, तुमच्यासाठी सुद्धा विमान आल्याशिवाय राहणार नाही. आपल्यासाठी नक्की विमान येईल पण आपण लक्ष देऊन ऐकलं पाहिजे आणि त्या नियमामध्ये आपली कथा असली पाहिजे. धुंदुकारीसाठी विमान आलं, विमानात बसून धुंदुकारी निजामाला त्या ठिकाणी निघून गेले. गावातल्या लोकांनी विचारलं आणि नंतर श्रावण महिन्यामध्ये नंतर एकदा गोकर्ण महाराजांनी त्या ठिकाणी श्रीमद भागवत कथेला आरंभ केला. गावातले सगळे लोक कथा ऐकण्यासाठी आले आणि गावातल्या सगळ्या लोकांना विमानामध्ये बसून वैकुंठाला, सगळं गावच वैकुंठाला गेलं असं भागवतामध्ये उल्लेख आहे. श्रीमद भागवत कथा श्रवण करण्याचा फायदाच असा आहे म्हणून आमच्या संतांनी सुद्धा, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सुद्धा आग्रह केलाय की बाबा तुम्ही भागवताचं श्रवण करा. गीता भागवत करते श्रवण, गीता भागवत करते श्रवण, गीता भागवत करते श्रवण, गीता भागवत करते श्रवण, गीता भागवत करते श्रवण,
चिंतन विठोबाचे. देवाचं अखंडत्वानं चिंतन करणं, गीतेचं श्रवण करणं, भागवताचं श्रवण करणं, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या. कारण जगावं कसं हे गीतेनं शिकवलं असेल. ज्यावेळेला अर्जुनाला मोह झाला त्यावेळेला त्या मोह बंधनातून काढण्याचं काम भगवान कृष्ण परमात्म्यानं अर्जुनाला गीता सांगितली. सांडी हे मूर्खपण आणि उठी गे धनुष्यबाण. अर्जुना उठ, मूर्खपणा सांड. जगावं कसं हे गीतेनं शिकवलं असेल, पण मरावं कसं हे राजा परीक्षितीला भागवतानं शिकवलंय. गंगा मैयाच्या किनाऱ्यावर शुभदेव भगवंतांनी राजा परीक्षितीला वर्णन करून सांगितलेली कथा म्हणजे श्रीमद भागवत आहे. भागवत ग्रंथाची महती स्वर्गातल्या देवांना कळाली. ऐकाय तुम्ही लक्ष देऊन तुम्हाला ऐकायला येते ना तुम्हाला तरी? बरं, आम्हाला तर येत नाही, पण तुम्हाला आलं बस झालं. ज्यावेळेला भागवताची महत्वी देवांच्या कानावर गेली त्यावेळेला सगळे देव, स्वर्गातले देवता लोक शुकाचार्यांच्या जवळ आले आणि शुकाचार्यांच्या जवळून शुकदेवांना विचारायला सुरुवात केली की महाराज, हे भागवताचं कथेचं अमृत तुम्ही कुणाला देताय? म्हणजे राजा परीक्षितीला. त्याला मरण त्याचं जवळ आलंय म्हणून त्याला तुम्ही हे भागवत कथा सांगताय. आमची विनंती आहे, स्वर्गातलं अमृत आम्ही राजाला देऊ म्हणजे तो राजा अमर होईल, आणि भागवताचं जे कथामृत आहे ना, ते भागवताचं कथामृत तुम्ही आम्हाला द्या. त्याला शुकदेवाने विचारलं की देवतांना सांगितलं की हा विषय माझा नाही, हा विषय राजा परीक्षितीचा आहे. तुम्ही राजाला विचारा की राजा जर म्हणत असेल तर माझी काहीच हरकत नाही, तुम्ही राजाला विचारा. त्यावेळेला सगळ्या देवतांनी, देवलोकांनी राजाला विचारायला सुरुवात केली की राजा, हे कथामृत आम्हाला दे आणि स्वर्गातलं अमृत तुला देतो म्हणजे तू अमर होशील. पण वाक्य नीट ऐका. राजानं सांगितलं की देवांना राजानं सांगितलं की महाराज, मला हे थोड्या दिवसापुरचं अमरत्व नको आहे. कारण आता जरी मी अमृत घेतलं, प्राशन केलं, तरी कधी ना कधी मला मरण हे मात्र येणारच आहे. मी मरणारच आहे. मला ते अमृत नको आहे. मला तर कथामृत होऊन कायमचं मुक्त व्हायचंय. कारण स्वर्गातलं अमृत घेतलं तर मी अमर होईल, पण कथामृत जर घेतलं तर परमानंद माझ्या जीवनामध्ये प्राप्त होईल, आणि तो परमानंद, तो बिंदू माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला पाहिजे, ही माझी इच्छा आहे. देवता लोक माघारी गेले. माझ्याकडे लक्ष द्या, माघारी गेले सगळे. इकडे बघा माझ्याकडे. आणि ब्रह्मदेवाला ही बातमी ज्यावेळेला कळाली त्यावेळेला ब्रह्मदेवानं काय केलं, तराजू घेतलं आणि एका पारड्यामध्ये श्रीमद भागवत कथामृत ग्रंथ ठेवला, आणि एका पारड्यामध्ये, ऐकताय ना तुम्ही लक्ष देऊन, स्वर्गातलं अमृत ठेवलं. तर स्वर्गातल्या अमृतापेक्षाही श्रीमद भागवत कथामृताचं पारडं हे जड भरलं. हा अधिकार श्रीमद भागवताचा. ते पारडं जड भरलं कारण हे कथामृत आहे. कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम. महाराज म्हणतात याच्यामध्ये देवाची कथा आहे, याच्यामध्ये संतांच्या म्हणजे भक्तांच्या कथा आहेत. कारण याच्यात ध्रुवाची कथा आहे, याच्यात विदुराची कथा आहे, या सगळ्या कथा आहेत. आणि याच्याबरोबर भगवंताच्या नामाची सुद्धा कथा, अजामेळेची कथा सुद्धा याच्यात आहेच. म्हणजे नामाची कथा सुद्धा याच्यात आहे. म्हणजे ही फक्त देवाची कथा नाही, ही फक्त भक्तांची कथा नाही, ही फक्त नामाची कथा नाही, तर देव, भक्त आणि नाम या तिन्हीचा संगम म्हणजे श्रीमद भागवत महापुराण. ऐकताय तुम्ही सगळे लक्ष देऊन? असं मी समजतोय, तुम्ही ऐकताय का नाही मला माहीत नाही, पण मी समजतोय. आणि मग त्यावेळेला ही भागवत कथा अमृत धुंदुकारीनं सगळ्या गावाला सांगितलं. सगळं गाव त्या ठिकाणी गावाचा उद्धार झाला. 6 अध्यायामध्ये महात्म्य प्रकरण पद्मपुराणांतर्गत त्या ठिकाणी वर्णन करून सांगितलं. आणि नंतर या ग्रंथामध्ये त्या ठिकाणी 18,000 श्लोक आहेत. या ग्रंथामध्ये त्या ठिकाणी 12 स्कंद आहेत आणि या ग्रंथामध्ये 335 अध्याय आहेत. आणि हा ग्रंथ जो आहे, इकडे लक्ष द्या, मी सांगितले की त्या ठिकाणी की हा ग्रंथ कशा कशा पद्धतीनं आपल्यापर्यंत पोचत झाला आणि आपल्यापर्यंत कसा आला याचं वर्णन मी आपल्याला करून सांगितलं. आणि मग याच्यामध्ये 12 त्या ठिकाणी स्कंद आहेत. पहिला स्कंद जो आहे तो पहिला स्कंद म्हणजे अधिकार स्कंद आहे. अधिकार स्कंद म्हणतात. कशाला म्हणतात अधिकार? ज्याच्या ज्ञानाने मुख्य ग्रंथामध्ये प्रवेश केला जातो त्याला अनुबंध किंवा अधिकार असे म्हणतात.
कारण अनुबंधाशिवाय ग्रंथामध्ये प्रवेश करता येत नाही. लक्षात येते माझं बोलणं? कारण मुळातच ग्रतिबंधने नावाच्या धातूपासून ग्रंथ शब्द तयार होतो. आता हे तुम्हाला काही कळणार नाही, काही लोकांना कळेल. ग्रतिबंधनी नावाच्या धातूपासून हा ग्रंथ शब्द तयार होतो. ग्रती येते, विधी येते, विधी विधानी ज्ञानानी ग्रती येतने अस्मिन् ग्रंथ. ग्रतिबंधने, बंध बदनाती म्हणजे बांधणे, सुनिश्चितीकरण ग्रती गुंफणे, ग्रती बांधणे, विधी विधानाय ज्ञानाय ग्रती येतने अस्मिन् ग्रंथ. गुरुजी ग्रंथ शब्दाची व्याख्या करत असताना त्याला ग्रंथ म्हणतात विधी विधानाधिकाचं ज्ञान ज्याच्यामध्ये गुंफल्या गेले, बांधल्या गेले, त्याचं नाव ग्रंथ आहे. विधी विधानाधिकाचं ज्ञान बांधल्या गेले, जगातलं ज्ञान, पुराणाचं ज्ञान ज्याच्यामध्ये गुंफलेलं आहे त्याला ग्रंथ असे म्हणतात. अलग लक्ष तुमच्या. आणि हा श्रीमद भागवत नावाचा जो ग्रंथ आहे ना, हा मी सांगितलं की नुसता ग्रंथ नाही, हे साक्षात भगवान परमात्म्याचं स्वरूप आहे. परमात्म्याची वाङ्मयीन स्वरूपा, वाङ्मयीन प्रतिमूर्ती म्हणजे श्रीमद भागवत कथा आहे. ह्या ग्रंथाला फक्त ग्रंथ समजू नका, या कथेला फक्त कथा समजू नका, तर भागवताची कथा ही सगळ्या कथेपेक्षा वेगळी कथा आहे. आपल्या जीवनात ही भागवत कथा म्हणजे सामान्य कथा नाही. ही कथा शब्द कथा नाही. ऐकताय तुम्ही? लक्ष देऊन. ही कथा शब्द कथा नाही, ही कथा अर्थ कथा नाही, तर भागवताची कथा ही दर्पण कथा आहे. दर्पण कथा. कसली कथा आहे? दर्पण. कशाला म्हणतात दर्पण? घड्याळाला. कशाला म्हणतात? आरशाला. आहे लक्षात आहे तुमच्या, बरोबर आहे का नाही? आरशाला, दर्पण आरशाला म्हणतात. मला असं वाटतंय की इथं बसलेल्या प्रत्येक माणसाच्या घरामध्ये आरसा आहेच, बरोबर आहे ना? इथं बसलेल्या बऱ्याच बायकांच्या पिशवीमध्ये सुद्धा आरसा असू शकतो आता सुद्धा, बरोबर आहे का नाही? ती झोळी काय म्हणतात त्याला? सर्प. आपलं हे पर्स, बरोबर आहे का नाही? पर्स. त्या पर्समध्ये सुद्धा असू शकते. गुरुजी मला एकदा सापडली होती आळंदीत. हे आमचे दराडे महाराज आहेत, त्यांना मला सापडली आळंदीत पर्स. मी धर्मशाळेत नेली, तिथं नेल्याच्यानंतर 2 तास सापडली, काहीच नाही सापडलं. 2 तासाला दराडे महाराजाला टिकल्याचं पाकिट सापडलं. ते मला म्हणले महाराज याच्यात टिकले आहेत. म्हटलं किती? म्हणले 6. म्हणलं 3 तू लाव, 3 मला लाव. चल आता काय कर, काही नसल्यावरच काय करतात त्याच्यामध्ये. किती मुख्यमंत्र्याच्या बायकोची जरी पर्स सापडली ना, तरी त्याच्यात आरसा, टिकल्याचं पाकिट, फेअर अँड लवली याच्यापेक्षा काही निघणार नाही. लक्षात आलं का नाही महाराज? काय असेल ते असो बाबा, त्याच्यामध्ये आरसा असू शकतो. काळ बदललाय, जमाना बदललाय. गुरुजी आता पहिल्यासारखं काहीच राहिलं नाही, जमाना सगळाच बदलून गेलाय. पुण्यामध्ये परवा मी जेवायला बसलो होतो आणि एक बाई वाढायला आली. मी म्हटलं साहेब मुलगी फार मोठी झाली, लग्नाला आली. ते म्हणले महाराज मुलगी नाही, ती मुलीची माय आहे. आता ते जागा घातल्यामुळे मला मिळत नाही नेमकं कोण आहे कोण नाही. काय सांगता सांगा. गोपाल कृष्ण भगवान की जय.